समजलं पाहिजे. मग एक विचार करा की मांजराला कोणी मारीन, कुत्र्याला कोणी मारीन, नाही का? वाघाला मारायची ताकद कोणाची आहे? वाघासमोर जायची कोणाची ताकद नाही. किंवा हातगाडी कोणीही घेईल, सायकल कोणीही घेईल, जीप कोणीही घेईल, पण रेल्वे कोणी घ्यायची ताकद आहे का? रेल्वे आणि विमान कोणा घ्यायची कोणाची ताकद आहे का? तशा प्रकारे शास्त्राच्या किंवा गुडघ्यावर पाण्यामध्ये कोणीही पोहू शकतो, गुडघ्यावर पाण्यामध्ये कोणीही उड्या मारू शकतो, परंतु समुद्रामध्ये उडी घ्यायची ताकद कोणाची आहे? तशा प्रकारे हे जे वेदांतशास्त्र आहे. आणि म्हणून अरे गहनाची ही गहन माझ्या श्री गुरुचे वचन, आणि जेणे माझ्या समाधान नेमस्त आहे. म्हणजे आपल्या चित्ताचं समाधान व्हावं, चित्त शांत व्हावं, चित्ताला कोणती इच्छाच राहू नये, चित्त स्थिर व्हावं, तृप्त व्हावं. अंगी सगळा देह चित्तच काय, परंतु संपूर्ण देह आनंदानं भरून जावा, हे खरं समाधानाचं लक्षण आहे. मग असं जगातलं पाहता जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाही. जगामध्ये असा सुखी कोणी आहे का? जगामध्ये सुखी असा कोणीही नाही. आपण पाहतो नाही का? आणि आपली ही गोष्ट कोणीही सांगू शकतो. कुणाला विचारा तुम्ही सुखी आहात का, नाही का? मग म्हणजे जगामध्ये सुखी कोणी नाही. परंतु जर समजा आपण शोध घेतला, सखोल जर विचार जर केला, या जगामध्ये सुखी कोण असतात? तर आत्मज्ञानी संत हे खरे असतात, तर खरे सुखी असतात. आणि म्हणून म्हणून आपल्याला जो परमार्थ करायचा आहे, हा परमार्थ पाहता हेच महत्त्वाचं आहे. प्रवास जसा आपण करतो तर प्रवास मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचणं गरजेचं आहे. तर ते ज्ञानहृदय प्रतिष्ठे, शांतीचा अंकुर फुटे, मग विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा. काय म्हटलेलं आहे? तुम्ही आपल्या घरापुढं उभे राहा, आपलं काही दिसणार नाही. घरावर उभं राहा तरी काही दिसणार नाही, परंतु टेकडीवर उभं राहा तरी फारसं दिसणार नाही. डोंगरावर उभं राहिलं आणि पर्वतावर उभं राहिलं तर हजारो किलोमीटरचा परिसर आपल्याला दिसू शकतो. तसं आपण बौद्धिक उंची आणि म्हणून देव पहावो आणि उंच जागी उभे राहावं, असं का म्हटलेलं आहे? जर पाहायचं असेल तर कुठं उभं राहा? देव पहावो उंच जागी उभे राहावं. मग देव जर पाहायचं असेल तर कुठं आपण उंच जागी आपण उभं राहायचं आहे, नाही का? जिथं का होतात तर ह्या बुद्धी काय करते? ह्या सगळ्या जगाच्या सीमा पार करते, जगाच्या सीमा तोडते, अज्ञानाच्या सीमा तोडते, लौकिकाच्या सीमा तोडते. मग तेव्हा ती बुद्धी का होते? त्या ठिकाणी स्वरूपापर्यंत जाऊन पोचते. आणि चित्त जेव्हा स्वरूपाकार होतं, स्वरूपाच्या ठिकाणी जाऊन पोचतं, जेव्हा ते सगळ्या जगाला नाकारतं, सगळ्या इच्छांना ते नाकारतं, सगळ्या विषयांना नाकारतं, सगळ्या विषयांना ते ठोकरतं. मी माझं याचा वाससुद्धा त्याच्या ठिकाणी राहत नाही. आणि मग ते जे चित्त आहे ते डायरेक्ट जाऊन कुठं भिडतं? तर स्वरूपाला ते चित्त जाऊन भिडतं, नाही का? अहम वाघा सुहम वाघा प्रेम नगारा वारी, अहम वाघा सुहम वाघा प्रेम नगारा वारी, सावधोनी भजनी लागा देव करा कैवारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, अहम वाघा सुहम वाघा प्रेम नगारा वारी, सावधोनी भजनी लागा देव करा कैवारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरकद्वारी. काय म्हटलेलं आहे? इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरकद्वारी. म्हणजे ते चित्त जेव्हा सगळ्या इच्छांना, सगळ्या वासनांना नवे का होतं? चित्ताला इच्छाच होत नाही कुठं जायची, नाही का? जसा तो मुंगळा ढेपेला चिघडतो, अर्धा तुटला तरी ढेप सोडित नाही, तसा हे मन जेव्हा जेव्हा विषयाकडं धावतं धुंद होतं, कारण त्याला स्वरूपाची भेट झाली नाही. परंतु त्या चित्ताला जेव्हा स्वरूपाची भेट होते
चित्ताला जेव्हा स्वरूपाची भेट होते तेव्हा ते त्या मुंगळ्यासारखं स्वरूपाला सोडितच नाही. त्याचं अखंड चिंतन चालते त्याचं, नाही का. तो भ्रमर जसा असतो, नाही का. आणि तो म्हणून काय आहे तर भ्रमर परागू नेती परी कमलदले नेनती. आणि तो भ्रमर का होतो, जसा त्या फुलामध्ये अडकून पडतो, धुंद होतो, त्याला बाह्य जगात पाहता तो फुलामध्ये अडकून पडतो. तो मोठमोठी जी लाकडं असतात ती लाकडं कोरण्याची एवढी ताकद त्याच्यामध्ये असते, परंतु त्या प्रेमानं, त्या मोहानं, त्या सुगंधानं तो इतका मोहित होतो की तो पातळ फुलाचा पडदासुद्धा ते तोडू शकत नाही, इतका त्यामध्ये रमून जातो. तसं ह्या चित्ताला जेव्हा स्वरूपाची भेट होते तेव्हा ह्या चित्ताला जगातल्या कोणत्याही गोष्टीची इच्छाच होत नाही. नव्हे तर त्याला त्याचं स्मरणसुद्धा होत नाही. ते आणि म्हणून स्वरूपापासून ते ढळत नाही. त्याचं स्मरणसुद्धा नष्ट होऊन जातं. ही साधी स्थिती आहे का? विस्मरण पार संपून जातं. ते स्मरणामध्ये गुंग होतं आणि स्मरणसुद्धा ते विसरून जातं. आणि तेव्हा ते काय असतं, स्वरूप असतं, नाही का. मग त्याला असो ऐसा कोठे आठवचे नाही, देईच विदेही भोगो दशा, नाही का. आठव नाठव गेले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. असो ऐसा कोठे आठवची नाही, असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगोदशा. हे शब्द आपल्या कानावर आपण ऐकले असतील का नाही असतील, परंतु चित्त तेच शब्द आतमध्ये काय आहे, आतमध्ये जे गोड अशा प्रकारचं, आनंददायक अशा प्रकारचं, तर जे असं अधुंद असं करणारं आत्मस्वरूप जे आहे. आणि म्हणून तिथं चित्त गेलं. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे, न तद्भासे ते सूर्यो न शशांको पावका, यद्गात्मान निवर्तनते तद्धाम परमं मम. जिथं मनुष्य पोचल्यानंतर पुन्हा रिटर्न कधीच नाही. हेच भाग्य आहे, हेच ऐश्वर, हेच सामर्थ्य आहे, हेच गण आहे, हेच आघात आहे आणि हेच आश्चर्यकारक काय आहे. जिथं मनुष्य पोचल्यानंतर परत माघारी येत नाही. चारी धामला गेलं तरी तो पुन्हा आपल्या घरी येतोच. पक्षी काय करतो, दिवसभर इकडं तिकडं भ्रमण करतो, परंतु संध्याकाळी आपल्या घरट्यामध्ये येतो. तो जीवसुद्धा काय करतो, दिवसभर इकडं तिकडं अगदी मोठे सुखाचे, आनंदाचे, वैभवाचे, मानापानाचे, मोठमोठे आघात अशा प्रकारचे खूप आनंदाचे सोहळे भोगतो, परंतु संध्याकाळी शेवटी स्वरूपाच्या ठिकाणी आपल्या घरट्यामध्ये येऊन पडतो, नाही का. आणि त्यामध्ये पहा, जगामध्ये असं आहे, हे जग असे, येथे केवळ म्हणजे जसे सुखाचे भोग आहेत तसे दुःखाचे चटकेसुद्धा आहेत. काय आहे, गुलाबाचं फूल असतं, काठ्या वाचून गुलाब नाही, काट्या वाचून गुलाब नाही, हे तर हृदयी साच, सुखा कारणे झडता पडले दुःख पहा पदरात. हे जग आहे, काट्या वाचून गुलाब नाही, हे तर हृदयी साच, आणि सुखा कारणे झडता पडले दुःख पहा पदरात. याला जग म्हणतात. सुखासाठी धडपड करतो, प्रचंड धडपड करतो, रक्त सांडतो, आयुष्य वेचतो, आयुष्य संपतो सुखाकरता. आणि पदरामध्ये काय पडतं, तर दुःख पदरामध्ये पडतं, त्याला जग असं त्याला म्हणतात. आणि म्हणून काय सांगितलेलं आहे, आत्ता सांगितलं. काय स्थिती होती, ह्या स्थितीचं वर्णन कोणी करावं, तर मला आश्चर्य सांगतो, त्या स्थितीचं वर्णन करायलाच कोणी नसतं. त्या आनंदमय स्थितीचा साक्षीसुद्धा कोणी नसतं. साक्षीला सुद्धा तिथं जागा नाही, नाही का. तो जीव आनंद भोगता भोगता काय होतं, स्वतः समतून साक्षात स्वतः आनंदच होऊन जातो. आणि मग तिथं कुठला नरक, कुठलं दुःख, कुठलं अपयश, कुठल्या यातना, नाही का. आणि म्हणून यासाठी काय आता सांगितलं, आत्ता आपल्याला प्रमाण सांगितलं, या असो ऐसा कोठे आठवचे नाही. अहो त्याला देहाचा आठव नाही,
जगाची आठव नाही, मी माझ्या घरादाराचा आठव नाही, नाही का? आणि कसलाही मोह तर त्यानं जाळून टाकलेला असतो. साक्षात आत्मज्ञानी महापुरुषाचं हे प्रथम लक्षण असतं. आत्मज्ञानी महापुरुषाचा पहिला पराक्रम कोणता, तर तो मोहरूपी मोह हा महिषासूर त्यानं त्याला काय केलेलं असतं, त्याचं मर्दन म्हणजे नाश केलेला असतो, नाही का? मोह महिषासूर मर्दिनी ती बुद्धी जी असते, आणि म्हणून या मोहाचा नाश करायचा आहे, नाही का? आणि मोहाचा नाश झाला का त्यानं जवळजवळ अर्धीपेक्षा जास्त लढाई त्यानं जिंकली. म्हणून आता काय सांगितलं, आसो ऐसा कुठे आठवची नाही. त्या जगाचा आठव राहिला नाही. अहो सोडून द्या जगाचा आठव, जगातली सुख, जगातले दुःख, जगातले ऐश्वर, आणखी चक्रवर्ती राजाचं पद, त्यानंतर स्वर्गातल्या देवांचं पद, इंद्राचं पद, ब्रह्मदेवाचं पद, या सगळ्याला तो काय करतो, ठोकरून देतो, नाही का? त्याचं त्याला स्मरण राहत नाही, नाही का? एवढंच नाही, पुढची गोष्ट, त्याला मी ब्रह्म आहे हे सुद्धा स्मरण राहत नाही. आपण किती अफाट आनंद भोगत आहोत, त्या आनंदाचं सुद्धा त्याला स्मरण राहत नाही. कारण स्मरण कोणाचं असतं? आपल्यापेक्षा जे वेगळं आहे त्याचं स्मरण असतं. आपल्यापेक्षा जे वेगळं आहे दुसऱ्याचं स्मरण करायचं असतं. रूप कोणाचं पाहायचं, तर स्वतःचं रूप आपण पाहायचं आहे. स्वरूप, स्वरूप स्वतःचं रूप पाहणं, त्याला आत्मसाक्षात्कार म्हणतात. आणि म्हणून हे कोण घडून आणतं, तर महाप्रतापी आत्मज्ञानी महापुरुष संत महंत असे विषय. अहो जयाचे वर्णावे स्वरूप, म्हणून तर संतांचं वर्णन करता येत नाही, नाही का? संतांचं वर्णन करता येत नाही का? जयांचे वर्णावे स्वरूप, तरी ते स्वरूपाचेची बाप, जे वेदांशी सांगवेना रूप, ते जयात तयाचीनी प्रगटे. अरे काही म्हणून तर कोटी सूर्याचं तेज सुद्धा इथं फिकासतं या आत्मस्वरूपापुढं, आत्मज्ञानापुढं. म्हणून तर इथे उच्चाधिकारी लागतो, इथे उच्चाधिकारी लागतो. आणि म्हणून अनेक वेळा सांगितले, परंतु पुन्हा एकदा सांगतो, जमला राजहंसाचा मेळा, तेथे आला डोमकावळा. जमला राजहंसाचा मेळा, तेथे आला डोमकावळा, हाती घेऊन विष्ठेचा गोळा, म्हणे मी राजहंस. विचार करा, राजहंस असतो, हां, मग डोमकावळा काय करतो, विष्ठेच्या, नाही का? डोमकावळा हाती घेऊन विष्ठेचा गोळा, जो विष्ठा सेवन करतो राजहंस आहे. विचार करा, राजा कधीही दुर्गंधी, घाणेरड्या, तुच्छ अशा झोपडपडीत राजा वास्तव्य करील का? राजा वास्तव्य करील का? नाही का? आणि मग असा जो मोर आहे, तो मोर कधी गटरामध्ये कधी बुचकळ्या मारेल का? नाही का? राजहंस कधी गटरामध्ये बुचकळ्या मारेल का? मग तशाच प्रकारे कसा आहे, तो हंस असतो, मानस सरोवरमध्ये विहार करतो, मोत्याचा चारा जो काय करतो, भक्षण करतो, आणि आत्मानंदाचं तो सेवन करतो, अशा प्रकारचा राजहंस. परंतु म्हणून दोघांचं वर्णन केले. एकाच्या हातात विष्ठेचा गोळा आहे, एकाच्या हातामध्ये विष्ठेचा गोळा आहे, एकाच्या हातामध्ये मोत्यांचा चारा आहे. दोघेही स्वतःला हंस म्हणून घेतात. आणि म्हणून त्यांची ओळख जर करून घ्यायची असेल, तर त्यांच्या हातात काय आहे यावरून त्यांची ओळख पडते. तसं आपल्या बुद्धीत काय आहे, त्या बुद्धीवरून आपली ओळख पडते, नाही का? काय, त्या बुद्धीवरून आपली ओळख पडते. आणि म्हणून हे म्हणून तैसे ते दिव्य सूर्य सहस्रवरी. साधं आहे का? कोणी वर्णन करावं, तैसे ते दिव्य सूर्य सहस्रवरी, उदयती एकेच अवसरी, तरी त्या तेजाची थोरी वर्णू नाही. मग अशा प्रकारचं पहा, म्हणजे ते जे स्वरूप आहे, तर त्या स्वरूपाचं वर्णन, कोटी सूर्याचं तेज जिथं फिकं पडतं, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया.
येईवो विठाई माऊली ये. येईवो विठाई माऊली ये. निळावर कर ठेवूनी वाट मी पाहे. येईवो विठ्ठले माऊली ये. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. येईवो विठाई माऊली ये. आपण ज्या माऊलीला हाक मारली तर माऊली. आपण हाका कोणाला मारतो? ह्या श्वासोश्वासाने हाका मारायच्या असतात. आपल्या चित्तात काय आहे त्यावरून आपली ओळख पडते, त्यावरून आपल्या गती प्राप्त होते. आपण चित्तात व्याकुळ कोणासाठी झाला आहोत पहा. म्हणून काय म्हटलेलं आहे, हेच तर हीच तपश्चर्या आहे. आत्मज्ञानाला, परमात्म्याला कधीही विसरायचं नाही. सांगता सदाभ्यासे निरंतर चित्ताशी परमपुरुषाची मोहर. लावी मग शरीर राहो अथवा जाओ. काय म्हटलेलं आहे? सदाभ्यासे निरंतर चित्ताशी करावं काय? आपण आता म्हणून परममूर्खा माझी मूर्ख संसारी मानी सुख. या संसारा आईशे दुःख आणिक नाही. संसार दुःख मूळ चौकडे इंगळ. विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध लोभ सुनी पाठी लागली ओढाळ. कवना मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. मग किती जिवंत काव्य. हे काव्य मेलेले आहे का जिवंत आहे? या काव्यामध्ये किती शक्ती आहे. ह्या वचनामध्ये किती शक्ती आहे. ही वचनं आपल्या काळजाला भिडायला पाहिजे. ही वचनं आपल्या काळजाला भिडायला पाहिजे. आणि याच्याकरता आपण सांगितलं संसाराचं भयानक स्वरूप. शास्त्र परमार्थ करायचं म्हणजे काय करायचं आहे? संसाराचं भयानक स्वरूप समजून घ्यायचं. आणि परमार्थ करायचा म्हणजे काय करायचं आहे? तर ते आत्मस्वरूपाचं अत्यंत आनंद घन सुखरूप व्यापक अनादी अनंत अघात ते स्वरूप समजून घ्यायचं आहे. मग या दोहोपैकी आपण कशाची प्राप्ती करून घ्यायची याचा निश्चय करायचा आहे. आणि याच्याकरता सत्संग आहे. सत्संगातून काय करायचं आहे? सत्संग करायचा. नावेमध्ये बसायचं तर पहिलं तेरापर्यंत. तर तात्पर्य काय आहे पहा, की आपल्याला काय करायचं आहे. म्हणून तर त्या काय सांगितलं आहे, सदाभ्यासी निरंतर चित्ताशी परमपुरुषाची मोहर. लावी मग शरीर राहो अथवा जाओ. किंवा अजून एक म्हणून काय सांगितले, सतत चिंतन सांगितलेलं आहे. बरं, हे चिंतनाने दुःख होतं का सुख होतं? विचार करा. चिंतनाने राजमहालात सुख होतं का दुःख होतं? झोपटपट्टी सुख होतं का दुःख होतं? तर परमार्थ चिंतन म्हणजे राजमहाल आहे. आणि संसार म्हणजे कसा आहे? भयंकर. जिथं मच्छर आहेत, उंदीर आहेत, घुशी आहेत, आणि सगळं काही अशा प्रकारच्या जिथं दुर्गंधी आहे. मग म्हणून परमार्थ करताना सुख आणि परमार्थाची प्राप्ती, आत्मज्ञानाची प्राप्ती झाल्यावर सुद्धा सुख, नाही का? आणि म्हणूनच हेच कळून घ्यावं लागतं. परंतु त्यासाठी अजून सांगितलं, तो प्रतिपाद्येश्वरू व्हावं या गोचरू. श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे. याच्याकरता काय सांगितलं? निरंतर अभ्यास लागतो पा. आणि जर समजा अभ्यास थांबला की काय होतं? अभ्यास थांबला, चिंतन थांबलं की मग तिथं काय होतं? एखादा व्हायरस शिरतो. व्हायरस म्हणजे चुकीचा विचार शिरतो, प्रपंचाचा संसाराचा मोहाचा विचार शिरतो. आणि तो विचार काय करतो? ज्ञान फार मूर्ख असतात, दुष्ट असतात ना. हजारो शहाण्यापेक्षा एका मूर्खाची ताकद जास्त असते. एक मूर्ख काय करू शकतो? अख्ख्या गावाला आग लावू शकतो एक मूर्ख. हजारो शहाणे काय करू शकतात?
हजारो शहाणे जरी असले तरी ते एक गावसुद्धा नीट करू शकत नाही. परंतु एक मूर्ख असला तर तो किती गावांना आगी लावण्याचं, नष्ट करण्याचं काम करीत असतो, नाही का? आणि म्हणून काय सांगितलेलं आहे तर पहा आता, सटवीची राती नवी संभेजी वाती तैसा ईश्वर निर्णय चित्ती वाहणे सदा. म्हणून सतत चिंतन हेच वैशिष्ट्य आहे. काय केलेलं आहे? वैशिष्ट्य आहे. तुम्ही जसं प्रपंचामध्ये काय करता, सकाळी उठता, त्यानंतर सडा संमार्जन करता, झाडून घेता, सडा संमार्जन स्वच्छता करता, त्यानंतर स्नान करता, चहा पाणी घेता, स्वयंपाक करता, धुणं धाणं करता, घर स्वच्छ करता, पुन्हा काही दिवसभराचा कामधंदा करता. हे जसं आपलं आहे तसं परमार्थामध्ये समजा कसं आहे, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयांजवळी. काय म्हटलेलं आहे? नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. नित्य नाम घोष जयाचे मंदिरी. तेची काशी. म्हणजे तिथं मनुष्य जीवनाची पूर्तता आहे. एक पेटलेला दिवा काय करतो? हजारो दिवे पेटवतो, सगळे जग प्रकाशमय करतो. सगळ्या जगाचा तो काय होतो तर आला शीतळ शांतीचा वारा.